पोचलोय आपण शाळेच्या इथे। हा एरिया नाही आहे ना भाई। आणि पूर्ण देशामध्ये त्यांनी ठरवलं नाही की आपला भारत देश पूर्ण नशामुक्त झाला पाहिजे। आपल्याला वाटतं नशा म्हणजे काय, ड्रिंक करणं, सिगारेट ओढणं, गुटखा खाणं म्हणजे नशा। हा आता तेवढा पुरता मर्यादित राहिलेला विषय नाहीये। प्रत्येक शाळेमध्ये, मी महाविद्यालय नाही सांगत आहे, महाविद्यालयाने शाळेमधल्या म्हणजे फक्त इंग्लिश मीडियम नाही, मराठी शाळेमध्ये देखील हे लोन पसरलेलं आहे। बघा, तुम्हाला देखील माहिती असेल की तुमचा कोण मित्र आहे, तुमची कोणी मैत्रीण आहे, मुलगी आहे, ती देखील हुक्का पार्लरला जाते तिच्या मित्रांबरोबर, ते मित्र देखील तिच्या मैत्रिणींबरोबर हुक्का पार्लरला जातात। आयुर्वेदिक हुक्का पार्लरच्या नावाखाली अनेक वाईट गोष्टी तिथे घडत असतात, अनेक। आणि आम्ही सध्या सगळ्यात जवळनं गोष्टी बघितल्या, त्यामुळे आम्ही ठरवलं, यंग इंडियाने ठरवलं, यंग इंडिया ही जी संस्था आहे ही तरुणांकरता, विद्यार्थ्यांकरता, विद्यार्थिनींकरता काम करणारी खूप चांगली संस्था, संघटना आहे। आणि कल्याण विकास प्रतिष्ठान, माझी मिसेस हेमा नरेंद्र पवार सरांनी सांगितलं, नरेंद्र पवारांनी, कल्याणात राहून कल्याणासारखं कार्य केलं तरच कल्याण होईल, लक्षात घ्या। आणि विकास हा जगामध्ये आपण आपला विकास करायचा आहे। आणि आम्हाला नेहमी शिकवण आहे, बालमन हे कवळे असते, ज्यावर जे संस्कार आपण करू ते संस्कार त्याचा भावी काळ ठरवित असतात। आपल्याला आज इथे आपण का आलोय तर आपल्याला खरोखर या समीरजी वानखेडेंकडून खूप शिकण्यासारखं मिळणार आहे। इकडनं जाताना कोणीतरी काहीतरी घ्यायचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं आहे। आज समीरजी वानखेडे इथे जे बसलेले आहे त्यांच्याकडे बघितल्या वस्तू पकडल्या गेलेल्या आहेत, तेव्हा खूप वाईट वाटतं। ते भारतात काय येतात, कारण कुठेतरी आपले लोकच, आपले विद्यार्थी म्हणा, विद्यार्थ्यापासूनच ती सुरुवात होते नशाची, त्यांना ती लत लागलेली असते, म्हणून त्या गोष्टी आपल्या भारतात येतात, कुठेतरी येतात। नशामुक्ती, वानखेडे साहेब त्यांचे प्रयत्न करत आहेत नशामुक्तीचे, पण खरोखर नशामुक्ती कोण करू शकणार आहेत, कोणी जबाब देऊ शकेल मला? विद्यार्थी स्वतः। जर तुमचा मित्र जर नशा करत असेल तर त्यांना स्वतः प्रयत्न करा, शिक्षकांना सांगा, पालकांना सांगा, तर त्याच्यातून काहीतरी मार्ग निघेल। नाहीतर हे कधी तुमच्या हातातच आहे मुलांना की नशामुक्ती कशी करायची, दुसरी शिक्षकांच्या हातात आहे। पालकांना कदाचित तितकी जाण नसते, पण शिक्षक आणि विद्यार्थी हेच याच्यातून मार्ग काढू शकतात। माझे आहेत, आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहात आणि निश्चितच मला वाटतं आमच्या मार्गदर्शनातून काही चांगले मार्ग निघतील आणि नशामुक्तीचे काही चांगल्या प्रमाणात त्याच्यात मिळेल आपल्याला। इतके बोलून मी पवार साहेबांचे परत एकदा मी आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे, किंवा अध्यक्षांचे मी आभार मानतो की आपण मॅडम हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे। खूप खूप धन्यवाद। आणि पवार साहेब, आणखी ह्या प्रकारचे काही कार्यक्रम आमच्या इथे झाले तर मला आनंद होईल सर। धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। प्रत्येक महिन्याला किंवा दिवसात ते पैसे जे मुलं असतात जे ड्रग कन्झम्पशन करतात, तेच पैसे ते ड्रग पेडलरला देतात आणि ड्रग्स परचेस करतात। हे पैसे जमा होऊन हवाल्याच्या मार्फत ते आपले जे शत्रू राष्ट्र आहेत बसलेले आहेत जे बाहेर, आणि शत्रू राष्ट्र आहेत त्यांच्याकडे पैसे जातात, आपले आई वडिलांचे आणि आपले पैसे। आणि त्याच पैशाने आपल्या भारताविरोधात कारवाई जी असतात, आतंकवादी हल्ले, बॉम्ब ब्लास्ट, आपल्या आर्मीवरती हमले, पोलिसांवरती हमले, तर आपल्याला पाहिजे आपले पैसे आतंकवादीकडे जायचं पाहिजे आपल्याला नाही, त्याला म्हणतात नार्को टेररिझम। माझे मित्र अभिनवने आता तुम्हाला सांगितलेलं आहे, सोशल मीडियाचं, त्यानंतर मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, आणि हे ड्रग कन्झम्पशन, मी एक स्टेप पुढे जाणार, ड्रग कन्झम्पशन इज अ थ्रेट टू द नॅशनल सिक्युरिटी ऑल्सो। आपले लाडके पवार साहेबांनी पण ते सांगितलेलं आहे, हुक्का पार्लर। आणि मला खरंच म्हणजे पवारजी जे तुम्ही सांगितलेलं आता
फर्स्ट टाइम कुठलं तरी राजकीय पॉलिटिशियन हे सांगितलं, म्हणजे त्याला ग्राउंड सिच्युएशन माहिती आहे. मला खरंच बरं वाटलं की यू नो दी ग्राउंड सिच्युएशन व्हॉट इज हॅपनिंग. याने हुक्कप आलं आणि त्यानंतर ई सिगरेट्स बिल याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तुम्हाला सांगू इच्छितो ई सिगरेट जे असतं दॅट इज कम्प्लिटली प्रोहिबिटेड, रिस्ट्रिक्टेड पण नाही, प्रोहिबिटेड आहे. असेल तर नशा केल्यावर काय होईल हे परिणाम दिसतील. इथेच वाईन शॉप आहे.